एकलौता प्यार, एकतर्फी प्रेम फार भयानक, फार डेंजर है ना. पण देवाने तर एकतर्फीच प्रेम केलं. जेव्हा आपण पापात होतो, जेव्हा आपण त्या लायकीचे, त्या योग्यतेचे पण नव्हतो, त्यावेळेस त्यांनी आपल्यावर प्रेम केलं असं वचन सांगतंय. की जेव्हा आपण त्या योग्यतेचे पण नव्हतो, तेव्हा त्यांनी आपल्यावर प्रीती केली है ना. आणि त्याच्या योग्यतेचं, येशूच्या रक्ताने त्याच्या योग्यतेचं आपल्याला बनवलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो या दिवसांमध्ये प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की देव, स्वर्गीय देव तुमच्यावर आणि माझ्यावर खूप प्रेम करतो. या जगातला कोणताही व्यक्ती कितीही वायदे देऊ देत, कितीही प्रॉमिसेस देऊ देत, कितीही म्हणू देत की नाही मी माझ्या श्वासाच्या शेवटपर्यंत मी तुझ्या सोबत राहीन, परंतु परिस्थिती येते तेव्हा लोक तिथे, आपण मागे वळून पाहिलं तर लोक तिथे नसतात प्रियांनो. परंतु देवाचं वचन सांगतं मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच त्यागणार नाही. सो त्याच्या प्रेमाकरिता एकदा जोरदार आपण टाळी वाजवून त्याच्या प्रेमाकरिता त्याला धन्यवाद देऊया की त्याने इतकं अगापे प्रेम आपल्यावर केलेलं आहे. हालेलुया. पवित्र शास्त्राच्या आजच्या वचनाकडे जाण्या अगोदर या आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. स्तुती धन्यवाद प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो ते बाप्पा. प्रभूची सुंदर संधी प्रभू तुझ्या भवनामध्ये तुझ्या जवळ येण्याची तू आम्हाला दिलीस, आम्ही तुला धन्यवाद करतो प्रभू. ते बाप्पा या समय प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलते बाप्पा. जे काही प्रभू तुझी इच्छा आहे, तुझी योजना, तुझे संकल्प, तुझे उद्देश जे आमच्या जीवनाकरिता आहेत प्रभू, ते तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल राजा. प्रभूजी आज आम्ही तयार आहोत प्रभू, आम्ही तुझं वचन रिसीव करण्याकरिता तयार आहोत प्रभू. आमचे कान तू तयार कर प्रभू, आमचं हृदय तयार कर प्रभू की जेव्हा वचन येईल त्याला आम्ही 100% रिसीव करण्याकरिता प्रभू तू आम्हाला सहाय्य कर राजा. पवित्र आत्मा प्रभू तू आमचं मार्गदर्शक आहेस प्रभू. आम्ही तुला मागतो प्रभू, तुला आम्ही अनुमती देतो की तू आमच्या लाईफ मध्ये येऊन आमच्या जीवनाचा कंट्रोल तू घे राजा. आणि प्रभू तुला हवं तसं तू आम्हाला तयार कर, तुला हवं तसं आम्हाला वापर, तुला हवं तसं प्रभू आमच्याकडून तुझी महिमा होऊ देत राजा. प्रभू पुढचा वेळ तुझ्या हाती सोपवतो राजा. पवित्र आत्मा प्रभू आमची अगुवाई कर प्रभू, येशूच्या नावामध्ये मागते, आमेन. प्रेज द लॉर्ड. सो आज मी तुम्हाला काही विषय आहेत, मी तुम्हाला कुंभाराच्या घरी घेऊन जाऊ इच्छिते. माझ्यासोबत वचन काढा. इर्मया याचा 18वा अध्याय आणि 1 ते 6 वचन आपण वाचूया थोडे थोडे हळूहळू. इर्मया याचा 18 अध्याय 1 ते 6 वचने. इर्मया याचा 18वा अध्याय 1 ते 6 वचने आपण वाचूया. कुंभार कामावरून धडा. परमेश्वरापासून जे वचन इर्मयाला प्राप्त झाले ते हे, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. प्रेज गॉड. इथे पार्श्वभूमी ही आहे की परमेश्वर इर्मया संदेष्टाशी बोलत आहे, आपल्या लोकांविषयी सांगण्यासाठी, आपल्या लोकांविषयी एक संदेश देण्याकरिता इर्मयाला देवबाप एका कुंभाराच्या घरी जाण्याकरिता सांगत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की देवाला जेव्हा आपल्या जीवनाशी किंवा देवाला जेव्हा आपल्याशी बोलायचं असतं तेव्हा तो काही परिस्थिती आपल्या समोर आणतो, काही लोकांना भेटवतो, काही ठिकाणी आपल्याला घेऊन जातो. पवित्र शास्त्रामध्ये असं अनेकदा यहोवा परमेश्वराने आपल्या सेवकाला, आपल्या संदेशांना हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, एका विशिष्ट ठिकाणी घेऊन गेलेलं आहे. आणि तिकडे जाऊन त्यांनी वचनं दिलेली आहेत. काही वचनं करेक्शनचे आहेत, काही वचनं उभारण्याचे आहेत, काही घडवण्याचे आहेत, काही वचनं नाश करण्याचे आहेत. असे काही सारे उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो की यशया सोबत, यजकेल सोबत, इर्मया सोबत ते
केलेलं आहे आणि तिथे जाऊन प्रॅक्टिकल दाखवून देवानी काही संदेश दिलेला आहे. इथे देखील हा संदेश आहे. हा संदेश इर्मयाकडे जेव्हा येत आहे तेव्हाचं वचन त्याला सांगत आहे की उठ, कुंभाराकडे जा, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. सगळ्यात अगोदर एका संदेशाचं आज्ञा पालन पहा किती आहे, त्याचं देवाबरोबरचं नातं किती घनिष्ठ आहे की जेव्हा देव म्हणतो आहे त्याला ते ऐकू जात आहे. आजच्या दिवसांमध्ये, या दिवसांमध्ये कैक वेळेस आपण खूप सारे आवाज ऐकतो आपल्या आजूबाजूला. खूप सारे आवाज आपण दिवसभरात खूप सारे आवाज ऐकतो. मग कसं ओळखायचं प्रियानो की देव माझ्याशी बोलत आहे? हे कसं ओळखणार की माझ्याशी देव बोलत आहे, किंवा देव मला कुठे जाण्यासाठी सांगत आहे, किंवा देव मला काही गोष्टी करण्यासाठी सांगत आहे, देव मला कोणाची तरी भेट घेण्यासाठी सांगत आहे, देव मला सांगत आहे की ह्याच्या घरी जा, त्याची भेट घे, मी तुला तिथे जाऊन वचन देईल. हे जुन्या करारामध्ये हा पॅटर्न होता. आणि आता या नवीन करारामध्ये जे आपण आहोत, तर इथे देवाचं वचन आपल्या आत आहे. विश्वास करता? देवाचं वचन आपल्या आत आहे. येशू ख्रिस्त आपल्या आत आहे. पवित्र आत्मा आपल्या आत आहे. आणि आतून जेव्हा आवाज येतो तेव्हा आपल्याला हे समजलं पाहिजे, हे उमजलं पाहिजे की हा आवाज कोणाचा आहे. काय हा आवाज शत्रूचा आहे, काय हा आवाज माझ्या देवाचा आहे. हे तेव्हा कळणार जेव्हा आपलं देवाशी घनिष्ठ नातं असणार, जेव्हा आपण त्याच्यावर प्रेम करतो. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तर आपण उठता बसता आपल्या डोक्यामध्ये त्याची स्तून असते, बरोबर. जेव्हा आपण आपल्या आई वडिलांनी जर आपल्याला आवाज दिला, 10 लोकांमध्ये जरी आपल्या आईने आवाज दिला, तर आपल्याला त्या 10 लोकांमध्ये देखील आपल्याला आपल्या आईचा आवाज ओळखता येणार की माझी मम्मी बोलवते. आम्ही लहानपणी जेव्हा आम्ही खेळायला जायचो, आमच्या घराच्या बाहेरच आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहायचो, तेव्हा खूप सारे लोक, खूप सारे लेकरं, इव्हनिंग झाली, संध्याकाळ झाली की आम्ही खेळायला बाहेर यायचो आणि खूप लेकरांचा आवाज असायचा. तेव्हा लगोरी किंवा बॅडमिंटन वगैरे असे खूप खूप सारे आम्ही गेम्स खेळायचो. पण आमच्याकडे आम्हाला 7ची डेडलाईन होती. 7 o'clock झाले ना की त्याच्या पुढ्यात आम्ही बाहेर थांबू नाही शकत. आमच्या मम्मी पप्पाने आम्हाला स्टँडर्ड सेट केलेला, 7 नंतर तुम्ही बाहेर दिसता कामा नये, काही पण होऊ दे, 7च्या आत घरात, असं होतं. तर 7चा जर ठोका पडला तर माझी मम्मीने जर मला आवाज दिला, मी कितीही लांब आणि कुठेही लपलेली असली, समजा आम्ही लपाछुपी खेळत आहोत आणि मी कुठल्या तरी बिल्डिंगच्या कुठल्या तरी कोपऱ्याच्या पाठीमागे जरी असली, तरी पण मला तिचा आवाज हा माझ्या कानी जाऊन लगेच ते आपला टाइम झाला आणि निघून यायचं. असं आम्ही, आमचं लहानपण असं होतं. तर प्रियानो, मी काय सांगू इच्छिते की जर एक आपल्या जवळच्या व्यक्तींचा आवाज आपण इतक्या तत्परतेने ऐकतो, तर देवाचा आवाज ऐकण्यासाठी इतका त्रास का हो? बऱ्याचदा आपण विचार करतो, मीटिंग्स मध्ये जातो, पास्टरकडे जातो, अजून कोणी आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांना आपण बऱ्याचदा आपण विचारतो, एखादी समस्या आहे किंवा एखाद्या कुठे आपण अटकलो तर आपण म्हणतो नाही का की अशा परिस्थितीत मला काय करायला पाहिजे, तू सांग ना मला काय करायला पाहिजे. जर ती व्यक्ती जर धर्मी आहे, धार्मिक आहे, तर म्हणेल प्रार्थना कर, ते बाप तुला गाईड करेल, ते बाप तुला सांगेल, वचन वाच, वचनातून ते बाप तुला सांगेल. मग त्यावेळेस आपण म्हणतो तू सांग ना, हा असं होतं, तू सांग ना जरा, मला नाही समजत आहे, तू सांग ना. आपल्याला शॉर्टकट पाहिजे असतं. किती वेळेस असं झालं आहे तुमच्या सोबत की समोरच्या व्यक्तीने आपल्याला आठवण करून दिली, तू प्रार्थना कर, देवबाप तुझ्याशी बोलेल. आणि किती वेळेस असं झालं की तत्परतेने लगेच आपण घरी गेलो आणि लगेच गुडघ्यावर टेकलो, प्रभू माझ्या फ्रेंडने मला सांगितलंय, प्रार्थना केलं की मला उत्तर मिळेल, प्रभू मला सांग ना. आपण फ्रेंड बदलतो, ऑप्शन बदलतो.
जर या व्यक्तीकडून उत्तर समाधान उत्तर नाही भेटलं, ह्याने सांगितलं प्रार्थना कर, आपण दुसऱ्याकडे जातो. हे माझा असा असा प्रॉब्लेम आहे, तू सांग ना काय करू. मग तो काहीतरी एक डायरेक्शन देणार, त्या डायरेक्शनला आपल्याला वाटतं अच्छा असं करू का, तरी मनाचं समाधान नाही. काय करू काय करू काय करू काय करू, मला काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे कळत नाही. इतकी अवस्था वाईट होते, तरी देखील आपण प्रार्थनेत जात नाही, तरी देखील आपण मनुष्यवरतीच भाव ठेवून राहतो. कुणीतरी येईल मला सांगेल, आज या मीटिंग मध्ये जातो, तिकडे देवाचा सेवक माझ्याशी बोलेल. करतो आम्ही पण बऱ्याचदा असंच केलं. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण पाहत आहोत, मी अजून प्रचार सुरुवात नाही केला, या शब्दावर थांबले की देवाचं वचन निर्मयाकडे आलं आणि त्याला सांगत आहे, एक इन्स्ट्रक्शन आली, उठ कुंभाराच्या घरी जा. आणि तिथे गेल्यावर मी तुला पुढचं इन्स्ट्रक्शन सांगेल. पण ती फर्स्ट स्टेप आपण मिस करतो आणि फर्स्ट स्टेप मिस केल्यामुळे आपल्या पुढच्या सगळ्या स्टेप्स चुकतात. पहिली स्टेप आहे देवाचा आवाज ऐक, फेथफुल राहणं त्या देवाच्या आज्ञेला. काही वेळेस देवबाप स्वप्नात सांगतो असं कर, काही वेळेस झोपेतून उठवतो, उठ 4 वाजले उठ प्रार्थना कर. अहो प्रभू 5 मिनिटं अजून झोपतो, 5 मिनिटांनी उठव. ते 5 मिनिटं कधी 1 तास होतात आणि पटकन मग उठा आणि मग जेवढे म्हणजे जो आपला टाइम असतो तो टाइम पेक्षाही बियॉन्ड होऊन आपण ती साधी प्रार्थना ती पण नाही होत. पळा 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 टाइम झाला टाइम झाला. देवाच्या प्रती सेन्सिटिव्ह असणं खूप जरुरी आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे वचन आपल्याजवळ नाही राहणार प्रियांनो. वचनाचा दुष्काळ पडेल, वचन सांगतं आमोसमध्ये म्हटले वचनाचा दुष्काळ पडेल. हे वचन आपल्याकडून हिरावून घेतलं जाईल. मग तेव्हा काय आठवणार ही वचनं? देवाचं वचन सांगतं, वचनं आपल्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव, म्हणजे झोपताना देखील ती तुला डोळ्यासमोरून दिसतील, चालताना ती तुझ्या डोळ्यासमोरून दिसतील. घरामध्ये आपण वचन कशासाठी लावतो? कशासाठी लावतो? वाचण्यासाठी. किती वेळेस वाचतो? सगळ्यांच्या घरात वचन असतील ना, है ना? त्याच्यावरून कळतं आम्ही विश्वासी आहोत, आमच्या घरात वचन आहे. किती वेळेस वाचतो? दुसरे लोक येऊन वाचतात, अच्छा त्यांच्या घरात हे वचन लावलेलं आहे, हा हे वचन आहे, हे वचन आहे. जेव्हा घरी पाहुणे येतात, पाहुणे आपलं घर बघतात, हा इकडे वचन लावले, इकडे वचन लावले, इकडे वचन लावले. वचन काय लावलंय कोण नाही बघत, पण तेच वचन एक दिवस कोणाच्या ना कोणाच्या जीवनामध्ये त्याचं लाईफ बदलण्यासाठी, त्याच्या लाईफचं सोल्युशन साठी काम करतं. प्रेज गॉड. इर्मियाला देवाने सांगितलं कुंभाराकडे जा, आणि तिथे जाऊन तो सांगतो, तर तो गेला. मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता. इर्मियाने काय पाहिलं माहितीये? कुंभार चाकावर काम करत आहे. तुमचा आणि माझा देव आपल्याकरिता, आपल्याला घडवण्याकरिता तो कार्यरत आहे प्रियानो. ही इज वर्किंग. बॅकग्राऊंड मध्ये तो काम करत आहे. तुम्हाला आज मला हे सांगू द्या की तुमचा लाईफचा, आपल्या लाईफचा रिमोट कंट्रोल हा स्वर्गीय पित्याच्या हातात आहे. जरी आज परेशानी आहे, दिक्कत आहे, खूप सारा प्रॉब्लेम आहे, परंतु आज गुड न्यूज आहे की देव चाकावर काम करत आहे आणि आपण घडत आहोत. आपला लाईफ घडत आहे. आज थोडा त्रास आहे, आज थोडा प्रॉब्लेम आहे, आज एकटेपण आहे, आज निराशा आहे, आज प्रॉब्लेम आहे की आपल्याला समजत नाही काय चालू आहे माझ्या लाईफ मध्ये. पात्र घडवताना काही प्रोसेस आहे. आपण देवाच्या हातामध्ये ओल्या मातीप्रमाणे आहोत. आपल्याला वाटतं की आता माझं वय एवढं झालं, आता 40शी आली, आता 50शी आली, आता काय होणार माझ्या जीवनामध्ये, अर्ध लाईफ तर सरलं, आता काय राहिलं, हे आपले विचार.
पण आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत देव चाकावर काम करत आहे आणि त्या चाकावरती आपण घडले जात आहोत. त्याला पाहिजे तसे, आपल्याला पाहिजे तसे नाही, त्याला पाहिजे तसे, त्याला जसे आपण हवे आहोत तो तसं आपल्याला घडवत आहे. परंतु हे घडताना आपल्याला त्रास होत आहे. वचन पुढे सांगतोय, वाचूया. मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता. तो चाकावर काम करीत होता. कुंभार मातीचे पात्र घडत होता. कुंभार मातीचे पात्र घडत होता. ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले. मग काय सांगत आहे, तू बनवतोय, घडवतोय, पण ते पात्र बिघडले. बऱ्याचदा आपण देखील आपली सिच्युएशन ही खराब होऊन जाते, थांबून जाते, कुठेतरी एक सेटबॅक येतो, कुठेतरी आपली परिस्थिती ही थांबून जाते की आता पुढे काय, आता मला डेड एंड आहे, आता पुढे काही नाहीये, आता पुढे मी जाऊच नाही शकत, ते संपलं सगळं. आता प्रभू तू काय, आता एवढं, आता इतकं अनबेरेबल झालंय की आता मला असं वाटत नाही की माझ्या लाईफ मध्ये काही चांगलं होईल, काही गुड न्यूज येईल, कधी मी आनंदित होईल, कधी माझं लाईफ चांगलं खुशीचं लाईफ असेल असं मला वाटत नाही. ही ती सिच्युएशन. पात्र बनवताच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले. प्रेज गॉड. तुम्ही माझ्यासोबत आहात का? जर पात्र बिघडलं आहे, देव टाकून नाही देत आहे, देव त्याला सोडून नाही देत आहे. वचन सांगत आहे की त्याने परत त्याला घडवलं आहे आणि नव्याने घडवलं आहे. त्याला पाहिजे तसं. आज जशी पण परिस्थिती असेल, कदाचित सगळं खराब असेल. माझ्या लाईफचं उदाहरण की मी जेव्हा माझी परिस्थिती मागे वळून पाहते तर माझं पण पात्र तसंच होतं. त्या लाईफची काही कोणाला कधी असं वाटलंही नव्हतं किंवा मला देखील कधी असं वाटलं नव्हतं की देव बाप माझा अशा रीतीने वापर करेल. जेव्हा आपण लाईफच्या प्रोसेस मधून जातो, घडण्याच्या प्रोसेस मधून जातो, शेप घेण्याच्या प्रोसेस मधून जातो, भयानक त्रास होतो. परंतु जेव्हा आपण घडले जातो तेव्हा आपण कुंभाराच्या हातातले अप्रतिम भांड बनतो, अप्रतिम पात्र बनतो. आज प्रियानो, मी तुम्हाला एनकरेज करू इच्छिते की आज जर त्रासातून चालले आहात, आज जर परेशानी आहे, आज निराशा आहे, आज असं वाटत आहे की सगळं खराब आहे, याच्यातून मला निघताना मार्ग नाही निघत आहे, तर आज मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की जसं वचन सांगत आहे की ते खराब झालेलं पात्र देवाने पुन्हा तयार केलं, त्याला हवं तसं. तुम्ही देखील, मी देखील आपण घडत आहोत. एक मातीचं पात्र तेव्हा कडक होतं, तेव्हा ते भक्कम होतं, जेव्हा त्याला बनवून शेप देऊन अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं जातं. आपल्या जीवनामध्ये पण अशा अनेक प्रसंग त्या अग्नीच्या भट्टी समान वाटतात, सहन नाही होत, परंतु ते आपल्या खराबसाठी नाही, ते आपल्या नाशाकरिता नाही, ते आपल्याला भक्कम करण्याकरिता आहे, ते आपल्याला स्ट्रॉंग करण्याकरिता आहे. जेव्हा आपण तयार होतो, जेव्हा आपण त्या भट्टीतून जातो, देवाचं वचन यशाया 43 सांगतं की तू अग्नीतून होऊन जाशील, पण अग्नी तुला पोळणार नाही. का? कारण की ते पात्र घडत आहे अग्नीमध्ये, ते तयार होत आहे, ते भट्टीमध्ये तयार होत आहे. शद्रक, मेशक, अबेदनगोचं जेव्हा आपण उदाहरण घेतो की ते लोक कसे काय, ते लोक त्या भट्टीतून गेले, पण त्यांच्या ना केसांना वास आला, ना त्यांच्या कपड्यांना वास आला, पण देवाने त्यांच्या जीवनाच्या द्वारे आपली महिमा केली. हालेलुया. आज तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे देखील देव पित्याला त्याची महिमा करून घ्यायची आहे. जर आज
अग्नी पोळत असेल, जर चटके लागत असतील, तर देवाला धन्यवाद द्या की ते बघ तू मला तयार करत आहेस, तू मला उपयोगी पात्र तयार करत आहेस, तू माझी टेस्टमनी तयार करत आहेस आणि म्हणून मला चटके लागत आहेत, पण मी भाजणार नाही, पण मी पोळणार नाही, मी तयार होणार, मी तुझ्या हातातले एक पात्र म्हणून मी तयार होणार की जेणेकरून पिता तू मला वापरशील. हालेलुया. वचन सांगतं बाबाचं वचन, तेव्हा परमेश्वराचं वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलच्या घराण्या, पहा कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. हालेलुया. आपलं लाईफ हे आपलं जे जीवन आहे, हे जीवन देवाच्या हातातल्या मातीप्रमाणे आहे. आपण त्याला विचारू नाही शकत आहे की देवा कसं काय प्रभू इतकं त्रास का दिला तू मला, इतकं का मला तू पोळत आहेस, इतकं का मला छळत आहेस, का तू बघत नाही का बाकीचे लोक किती चांगले लाईफ जगतात आहेत आणि माझा लाईफ का असा आहे. बऱ्याचदा आपण असे प्रश्न विचारतो. जेव्हा आपल्याला परिस्थिती असहनीय होते त्यावेळेस आपण देवाला हा प्रश्न विचारतो. परंतु देव आज म्हणत आहे, देव त्याच्या लोकांना हे सांगत आहे की तुम्ही माझ्या हातातले माती आहात आणि मला तुम्हाला जे पाहिजे ते मी करू शकत नाही काय. देव आज म्हणत आहे, आपण नाही विचारू शकत आहे देवाला. माती विचारेल का की तुम्हाला असं का घडलं? विचारू शकते? विचारू शकते नाही. पण देव तो म्हणतो माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्लान आहे आणि ते प्लान तुमच्या हानीचे नाहीये. नाही मडकं बनलं आहे, नाही तयार झालं आहे तर काही हरकत नाही, तो पुन्हा बनवतो, तो रिस्टोर करतो, खराब झालेल्या वस्तूंना तो परत तयार करतो. तो म्हणतो की जरी तुमची परिस्थिती चांगली नसली तरी देखील माझ्या हातात आहे परिस्थिती कंट्रोल करणं, परिस्थिती बदलणं, सर्व काही सीझन बदलणं हे माझ्या हातात आहे. हालेलुया. तो आपला कुंभार आहे आणि तो त्याला पाहिजे ते आपल्या जीवनामध्ये करतो. देवाला धन्यवाद द्या एव्हरी डे, दररोज की प्रभू मी तुझ्या हातातली माती आहे, आज मला तू पाहिजे तसं बनव, तुला पाहिजे तसं बनव. मी तुला प्रश्न विचारू नाही शकत, परंतु देवा तुला जसं मला बनवायचंय तसं तू मला बनव. जर आपण हे म्हणतो तर देव पित्याचा अनुग्रह आपल्यावरती येतो, त्याची दया, त्याची करुणा आपल्यावरती येते, तो आपल्याला उत्तमातला उत्तम पात्र बनवतो. हालेलुया. अजून एक वचन माझ्यासोबत वाचूया. यशाया याचा 64 अध्याय आणि त्याचं 8वं वचन. यशाया याचा 64 अध्याय आणि 8वं वचन. तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे इथे यशायामध्ये की आपण सर्वजण त्याच्या हातातली माती आहोत आणि तो आपल्याला उत्तमातलं उत्तम बनवू इच्छितो. परंतु कधी कधी आपण शेप घेण्यासाठी आपण नकार देतो, कधी कधी आपण त्या प्रोसेस मधून जाण्यासाठी नाकारतो आणि देवाला सांगतो नाही आम्हाला नाही सहन होणार, आम्ही आता सहन नाही करू शकत, आता आमच्याच्याने नाही होणार, आता आम्ही जसे आहोत आपण तसंच राहू दे, तुला नाही वापरायचे नको वापरू देवा, आम्ही जसे आहोत तशाच अवस्थेत आम्हाला राहू दे. देवाची महिमा त्याच्यामध्ये नाही. त्यांनी आपल्या प्रत्येकाला देवाने एक विशेष उद्देशाकरिता बनवलेले आणि आपल्या पूर्ण लाईफ टाइम मध्ये आपल्याला तो उद्देश पूर्ण करायचा. जेव्हा आपण इथली धाव संपवून जेव्हा देवपित्याकडे जाऊ तर त्यावेळेस आपल्याला विचारलं जाईल
की तुला एवढा टाइम दिला होता, इतके वर्ष तुला दिले होते, तेवढ्या वर्षामध्ये तुला हे करायचं होतं, पण तू हे केलेलं आहेस आणि तू उणा पडलेला आहेस. त्या सर्व कामांमध्ये तू उणा पडलेला आहेस. नवीन करारामध्ये देवाचं वचन सांगतं की जेव्हा आपण पित्याकडे जाऊ तर त्यांनी आपल्याला म्हणायचं आहे, हे विश्वास योग्य दास, तू उत्तम केलंस, है ना. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रत्येकावरती देवाची एक उद्देश आहे, एक दैवी उद्देश आहे, स्वर्गाचा एक उद्देश आहे आणि तो उद्देश पूर्ण करण्याकरिता देव चाकावर बसलेला आहे आणि देव आपल्या लाईफला शेप देत आहे. देव आपलं लाईफ घडवत आहे. ते कशासाठी घडवत आहे? कारण की आपण त्याला पाहिजे तसं बनवून देव पित्याची महिमा करावी. हालेलुया. येशू ख्रिस्तानी पण हेच केलं. जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्यांनी पित्याची इच्छा पूर्ण केली. तो कोणता उद्देश घेऊन आला होता या जगामध्ये? जसं मी पहिले सुरुवातीला म्हटलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा उद्देश होता या जगामध्ये मनुष्यासारखं येऊन, मनुष्य बनून यावं आणि स्वतःला देऊन टाकावं, स्वतःला सर्व जगाच्या पापांकरिता स्वतःला द्यावं. हा देवाचा उद्देश होता. तो उद्देश घेऊन येशू ख्रिस्त या जगामध्ये आले, है ना. जेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गारोहण होताना त्यांनी सांगितलं की मी जातो आणि तुम्हाला कैवारी पाठवतो. आता कैवारी हा येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाची महिमा करत आहे. तो आपल्या सोबत, आपल्यामध्ये राहून, आपल्याला मदत म्हणून, आपल्याला सहाय्यक म्हणून तो काय करत आहे? देवाची योजना पूर्ण करत आहे. मग आपली योजना वेगळी कशी आहे? तुम्ही माझ्या सोबत आहात? येशू ख्रिस्तानी या जगात आल्यावर, या जगामध्ये जितके वर्ष तो राहिला, 3.5 वर्ष त्यांनी देवाचा, स्वर्गाचा उद्देश पूर्ण केला, है ना. बरोबर आहे. जाताना त्यांनी पवित्र आत्म्याला आपल्याकरिता दिले. कशासाठी? आपण देखील स्वर्गीय उद्देश पूर्ण करावा. हालेलुया. पण आमचे तो उद्देश वेगळे आहेत. आम्हाला एज्युकेशन कंप्लीट करायचंय, मग जॉब करायचंय, लग्न करायचे, लेकरं आहेत, बाकी सगळे उद्देश आहेत. आमचे उद्देश वेगळे आहेत. जर आपले उद्देश आणि देवाचे उद्देश मॅच नाही केले, कसं काय स्वर्गाचा आणि देवाचा गौरव होईल? आपले उद्देश आणि दैवी उद्देश एक असले पाहिजे. देव सांगतो, वचन वाचा एक योहान्याचा 14 अध्याय आणि हा 13 अध्याय आणि 11 वचन. ते वचन सांगतं की मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. येशू ख्रिस्त इथे सांगत आहे की पिता आणि मी एक आहे. हा, येशू ख्रिस्त सांगत आहे की जे काही मी करत आहे ते पित्याच्या योजनेने आणि इच्छेने मी करत आहे. देवाची इच्छा मी पूर्ण करत आहे. आणि आता जेव्हा तुम्ही माझी आज्ञा पाळता आणि माझ्यावर प्रेम करता, ते वचन आहे ना योहान्याचा 13वा अध्याय आणि त्याचं 34-35 वचन आहे. वचन सांगतं, मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणजे जे येशूने केलं तेच जेव्हा
आपण करतो तर आपण देवपिता, येशू ख्रिस्त, पवित्र आत्माने आपण एकच उद्देश आहे, स्वर्गीय उद्देश. आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा स्वर्गीय उद्देश पूर्ण करण्याकरिता देव आपल्याला घडत आहे, देव आपल्याला घडवत आहे. आणि जेव्हा आपण विश्वास करतो, वचन सांगतं की योहानाचा 14 अध्याय 12 आणि 13 वचन सांगतं, मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. हालेलुया. आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे, म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्या जवळ काही मागाल तर मी ते करीन. कोणाकरिता वचन सांगत आहे? पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून. येशू ख्रिस्त स्वतःला महिमा नाही देते, देव पित्याला महिमा देत आहे. आणि आपल्याला देखील आपल्या जीवनाच्या द्वारे देव पित्याला महिमा द्यायची आहे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि म्हणून सांगते, जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तर त्यांनी जे काही केलं, त्यांनी आंधळ्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना बरं केलं, त्यांनी दुष्टात्माला धमकावले, त्यांनी लाजरला, मुर्दा लाजर जो 4 दिवसाचा मेलेला त्याला उठवलं. जर येशू ख्रिस्ताने हे सर्व केलेलं आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही आणि मी देखील हे करू शकतो. वचन सांगत आहे त्याच्याही पेक्षा जास्त करू शकतो. आणि याद्वारे कशासाठी? तर देव पित्याचे गौरव व्हावे. देवानी आपल्याला, तो आपला कुंभार आहे, तो आपल्याला घडवत आहे. कशासाठी घडवत आहे? की आपल्या जीवनाद्वारे देवाचं गौरव व्हावं, आपण ते काम करावं ज्याच्याकरिता देवाने आपल्याला तयार केलेलं आहे आणि करत आहे, शेप देत आहे. आपली रोजची ही प्रार्थना हवी आहे की देवा मला तयार कर, तुझ्या महिमेकरिता तयार कर, तुला पाहिजे ते पात्र मला बनव, तुला जसं हवंय तसं मला घडव. जरी मला अग्नीतून जावं लागलं तरी पण तू माझ्या सोबत आहेस, मी सहन करणार, तुझी कृपा मला पुरेशी आहे. तुझं वचन तसं सांगतं की तुझा अनुग्रह मला पुरेसा आहे. ते बाप्पा मी तयार आहे ते बनण्यासाठी, जे बनण्याकरिता तू चाकावर बसलेला आहे. आज मी प्रियाला तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचं लाईफ अनकंट्रोल्ड नाही आहे. माझं लाईफ, तुमचं लाईफ हे देवाच्या कंट्रोल मध्ये आहे. आज जरी परिस्थिती तुम्हाला अनिवन दिसत असली तरी देखील मी तुम्हाला आश्वासित करते की देवाने तुमच्या आणि माझ्या लाईफचा कंट्रोल घेतलेला आहे. आणि नक्कीच तो सुंदर पात्र आपल्याला घडवेल, तो आपल्याला बनवत आहे. डे बाय डे, अंश प्रति अंश आपण त्याच्यासारखे, त्याला आवडेल असे, त्याला महिमा मिळेल असे आपण सुंदर पात्र घडत आहोत. फक्त फरक एवढाच आहे, कोणी मागे पुढे आहे, कोणी अग्नीच्या भट्टीत आहे, कोणी चाकावर आहे, कोणी अजूनही ओली माती आहे, कोणी देवपित्याच्या हातात आहे, कोणी शेप होत आहे, कोणाचा खालचा भाग बनत आहे, कोणाचा वरचा भाग बनत आहे. आणि एकमेकांना पाहून आपण म्हणतो ह्याचं चांगलंय, माझं का असंय, ह्याचं हिचं बरं चाललंय, माझं का असंय. प्रोसेस मध्ये सर्व लोक मागे पुढे ऐकले आहेत. आपण सर्वजण त्या सुंदर पात्र बनण्याच्या प्रक्रियेमध्ये मागे पुढे आहोत. त्यामुळे एकमेकांकडे न पाहता कुंभाराकडे पहा की आपण देवाच्या हातामध्ये आहोत. ही खूप आनंदाची, खूप एनकरेजमेंटची गोष्ट आहे की देव तुम्हाला शेप करत आहे, देव आपल्याला शेप करत आहे. तुम्ही मी तुम्हाला 1 मिनिट देते या गोष्टीकरिता की आपले डोळे बंद करा आणि समोर स्वतःला त्या चाकावर पहा की कसा आपण कुंभाराच्या हातामध्ये ती ओली माती आहोत आणि देव आपल्याला घडवत आहे. तुम्ही एक इमॅजिनेशन करा की हर एक लाईफच्या प्रोसेस मधून जेव्हा जात आहोत, जेव्हा तुम्ही परेशान
परेशानीत याल, जेव्हा जेव्हा टेन्शन येईल, जेव्हा जेव्हा प्रेशर येईल, तेव्हा डोळे बंद करून या गोष्टीला आठवा की मी देवाच्या हातामध्ये ओली माती आहे आणि ती ओली माती त्यांनी चाकावर ठेवलेली आहे आणि ते चाक फिरता फिरता मी एक सुंदर आकार घेत आहे. जरी मला थोडा त्रास होत आहे, परंतु या प्रोसेस मध्ये मी सुंदर आकार घेत आहे. प्रियानो, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा विचार कराल, घरी जाताना, जेव्हा घरी जाल आणि जेव्हा आज रात्री तुम्ही झोपताना या गोष्टीचा विचार करा की तुम्ही देवाच्या हातामध्ये आहात आणि देव तुमचं लाईफ घडवत आहे. त्याला पाहिजे कसं. आज सरेंडर करा, देवाला समर्पित करा की प्रभू, आतापर्यंत कदाचित माझा रिमोट कंट्रोल, माझ्या लाईफचा रिमोट कंट्रोल मी स्वतःकडे किंवा मी दुसऱ्याच्या हातात दिलं होतं, शत्रूच्या हातात दिलं होतं. आज मी ते वापस घेते आणि पुन्हा माझ्या कुंभाराच्या हातामध्ये सोपते. स्वतःला सोपा कुंभाराच्या हातामध्ये. जेव्हा कुंभार एखादं पात्र घडवायला घेतो, ते जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही. आज तुमची आणि माझी परिस्थिती देखील, सर्व जीवनाची अवस्था त्या चाकावरती आहे आणि देवबाप आपल्याला घडवत आहे, तुम्हाला घडवत आहे. तुम्हाला मी विश्वास देऊ इच्छिते, आशा देऊ इच्छिते की या प्रोसेस मध्ये आज त्रास आहे, परंतु उद्या नक्कीच तुम्ही एक सुंदर पात्र बनून तयार होऊन देवाच्या स्वामीच्या हातातलं पात्र, असं वापरण्याजोगं पात्र असे तुम्ही घडत असाल. प्रभूजी धन्यवाद देते दे बाप्पा. प्रभू, या वचनाच्या द्वारे तू आम्हाला हे विचार करण्यासाठी बुद्धी दिलीस की प्रभू, आम्ही तुझ्या हातातली ओली माती आहोत. राजा, तू आमचा कुंभार आहे पिता. प्रभूजी, तुला हवं तसं तू आम्हाला घडव. प्रभू ते बाप्पा, एक माती कुंभाराला विचारू नाही शकत की तू मला असं का घडलंस, परंतु प्रभू आज आम्ही समर्पित करतो आमची परिस्थिती, आमची अवस्था, आमचे फायनान्सेस, आमचे नातेसंबंध, आमचे सर्व व्यवहार प्रभू तुझ्या हाती सोपवतो दे बाप्पा. एक तूच आहेस, तू आमच्या जीवनाचा कुंभार आहेस. प्रभू, परिस्थिती बदलणं तुझ्या हातात आहे ते बाप्पा. प्रभूजी, अकाल दूर करणं तुझ्या हातात आहे. प्रभूजी, दुष्काळग्रस्त परिस्थिती दूर करणं तुझ्या हातात आहे. प्रभूजी, तू परिस्थिती बदलणारा आमचा कुंभार आहे. प्रभू ते बाप्पा, आम्ही विश्वास ठेवतो की तू आम्हाला आमचं जीवन हे आरामदायक, सुंदर आणि प्रभू सुलभ असं बनवत आहेस. प्रभू धन्यवाद पित्या. आज जरी अग्नीचे चटके लागत असले तरी देखील विश्वास आमचा दृढ होत आहे तुझ्यामध्ये की तुझ्यासोबत आमचं जीवन हे उत्तम आणि सुंदर आणि खूप क्वालिटी वाईज आहे. प्रभू त्याबद्दल धन्यवाद देतो राजा. प्रभूजी, खरोखर प्रभू तुला पाहिजे तसं तू आम्हाला घडवते बाबा. प्रभू, आम्ही तुला आतापर्यंत प्रश्न विचारलेला असेल की माझ्या जीवनामध्ये हे का, माझ्या जीवनामध्ये असं का झालं, माझ्या जीवनामध्ये ही परेशानी का आली, मी का ह्याच्यातून बाहेर नाही पडू शकत आहे. प्रभू, या सर्व प्रश्नांच्या साठी प्रभू आम्ही पश्चाताप करतो ते बाप्पा आणि प्रभू एक ओल्या मातीप्रमाणे तुला समर्पित करतो राजा. प्रभू, आमचं जीवन तुला पाहिजे तसं तू घडवते बाप्पा. या जीवनाच्या द्वारे प्रभू, या ओल्या मातीच्या द्वारे प्रभूजी तुला महिमा मिळू देत राजा. प्रभू, हे वचन तू आम्हाला आज दिलंस ते बाप्पा, आम्ही धन्यवादित आहोत. प्रभू तेव्हा आम्हाला घडव. प्रभू, इथे बसलेल्या प्रत्येकाला तुझ्या महिमेकरिता वापर राजा. एक स्वर्गीय उद्देश जो तू आमच्यावर ठेवलेला आहे, त्या स्वर्गीय उद्देशाला पूर्ण करण्याकरिता प्रभू आम्हाला तयार कर राजा. प्रभूजी, तुझी महिमा, तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होऊ देत राजा. प्रभू, तू असं केलंस त्याबद्दल धन्यवाद राजा. स्वामीच्या हातातलं उत्तम पात्र असं तू आम्हाला बनव राजा. प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो, आमेन. बाप करो, या वचनाच्या द्वारे तुम्ही सर्व आशीषित हो. प्रेज द लॉर्ड.